नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात या भावावर करावी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात या भावावर करावी सोयाबीनची विक्री। पण असा कोणता तो भाव आहे की ज्या भावावर आपण जर सोयाबीनची विक्री जानेवारी महिन्यात केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी आपला होणार आहे 100% फायदा। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात नक्की कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपला या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती असणारच झाली की सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। जागतिक बाजार ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी बंद आहेत, म्हणून आपल्याला आता डिसेंबरचा शेवट हा तेजीमध्ये दिसणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यात तर सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामागची कारणे वेगळी आहेत की ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे। बायोडिझेलमध्ये सर्वात जास्त तिथं सोयाबीन वापरल्या जाते, म्हणजे ब्राझीलमध्ये सोयाबीनची मागणी वाढणार। 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होणार आणि खालच्या स्तरावरून देशात आणि विदेशात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार। या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 1 ते 31 जानेवारीच्या दरम्यान आपल्याला 4600 ते 5000 च्या दरम्यान दिसणार आहे। मग अशा परिस्थितीत कोणत्या भावावर करायची सोयाबीनची विक्री लक्षात घ्या। सोयाबीनचा बाजारभाव 4800 मिळाला की तिथं 25% सोयाबीन विक्री करा। 5000 चा बाजारभाव मिळाला की तिथं 50% सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर उरलेलं 25% सोयाबीन 5200 च्या भावावर विक्री करा। या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार 100% फायदा। कारण येणाऱ्या ज्या महिन्यांमध्ये कसं आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत, म्हणून सोयाबीनचा बाजारभाव 5400 5500 जाण्याची अजिबात शक्यता नाही, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार जानेवारी महिन्यात असेल तर या पद्धतीने आपण सोयाबीनची विक्री करावी। 4800 ला 25%, 5000 ला 50% आणि 5200 च्या आसपास 25%, यामुळे आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।